दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनेक जन्माच्या पुण्यकर्माने असे श्रीपाद प्रभूंचे संदेश तुमच्यासमोर येतात आणि हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका अशी प्रभूंची आज्ञा आहे. कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद प्रभूंचे दर्शन होतात. त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाने भाग्य लाभते. तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका. श्रीपाद प्रभू म्हणतात, आम्ही असताना काळजी कसली करतोस? तुझे काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभाग वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. नामाचा अनुभव कोणता? तर नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसरं कशात पाहूच नाही. म्हणजे नामा वाचून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देह बुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे होय. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जनाने म्हणजेच वाचेने नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते. पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वलन लावण्याच्या नांदी लागू नये. कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे? कालोख्या रात्री जशी काठी आधार असते तशी संसारात नाम आधार आहे. खास खलगे काठीच्या योगाने टाकता येतात. तसे मोह लोभ इत्यादी संसाराच्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले तर ते वितळते. तसेच नामाची शेगडी ठेवली तर अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कोणी ऐकूनच घेतले तर ते बिंबवत नाहीत. त्यांचे मनन करत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाही. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आलस उत्पन्न होतो आणि आलसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्यात, पण त्यापासून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला सोवल्या ओवल्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच सोवले आहे. उपासना कोणती असली तरी ती नामाशिवाय पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे. निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते, पण ते पचवण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे. म्हणूनच नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग असला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हाती येईल. नाम घ्यायला स्वतःचीच अडवी काठी असते. ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. नाम हे निसरड्यासारखे आहे. निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो. त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही.
रोगी निरोगी, अनाडी लहान थोर, जात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब यापैकी कोणत्याही गोष्टी असली तरी अडत नाही, नसली तरी अडत नाही. नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती, पैसा, बल वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असे अत्यंत उपाधिरहित असलेले नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणे म्हणजेच नाम हे केवळ नामाकरिता, स्वतःच्या कल्याणाकरिता घेणे, जगातल्या दुसऱ्या कशाकरता न घेणे. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतले तर इच्छित कार्य साध्य होत नाही आणि आपले कल्याणी साधत नाही. सकाम नाम घेणे हे किती वाईट आहे हे सांगणे फार कठीण आहे. असे पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव संत यासारख्या विभूतींनीही तिच्या पोटी जन्म घेतला. अशा स्त्रियांना पळून नेऊन अनितीने वागाला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात. ही किती निंदनीय गोष्ट आहे. पण सकाम नाम घेणे ही गोष्ट त्याच्या कितीतरी पटीने निंदनीय आहे. आपण 3 गोष्टीकडे नेहमी लक्ष द्यावे. आचरण, नामाला कधी सोडू नये, आणि तिसरे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजेच सद्गुरू आहेत ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला विशेष कशाची तरी आवड असते, त्या आवडीमध्ये राहावे. भगवंताकडे लक्ष लागले म्हणजे ते आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.